सुरुवात एका शून्य जाणीवेने होते. समजा काहीच नाहीये, ना तुम्ही ना मी ना हे जग, फक्त एक जाणीव आहे. जेव्हा एक विचार दुसऱ्या विचाराला शोधतो तेव्हा तिथे प्रेमाचा उगम होतो. पण हे प्रेम खरं आहे का हे ओळखण्याची पहिली खूण म्हणजे तिथे गरज आहे का. जर एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीशिवाय अपूर्ण वाटत असेल तर ते प्रेम नसून ती गरज असते. खरं प्रेम तेव्हाच सुरू होतं जेव्हा दोन स्वतंत्र आणि पूर्ण अस्तित्व एकत्र येतात, एकमेकांना अधिक समृद्ध करण्यासाठी, एकमेकांमधील उणिवा भरून काढण्यासाठी नाही. एका रिकाम्या खोलीत जेव्हा तुम्ही जोरात ओरडता तेव्हा तुमचाच आवाज प्रतिध्वनीच्या रूपाने परत येतो. खरं प्रेम हे त्या प्रतिध्वनीसारखं असतं. तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळतं. जर तुम्ही अहंकार दिला तर समोरून अहंकारच येईल, पण जर तुम्ही स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं तर समोरूनही त्याच तीव्रतेचं समर्पण येतं. प्रेमात पडणं सोपं असतं, पण प्रेमात उठणं आणि टिकून राहणं कठीण असतं. कारण तिथे स्वतःला हरवून दुसऱ्याला शोधायचं नसतं, तर दुसऱ्यामध्ये स्वतःला शोधायचं असतं. दोन बिंदूंना जोडणारी एक सरळ रेषा असते. ती रेषा जितकी सरळ तितकं नातं स्वच्छ, पण जीवनात वळण येतात. खरं प्रेम म्हणजे ती लवचिक रेषा जी वळणांसोबत वागते पण कधीच तुटत नाही. जेव्हा परिस्थिती कठीण होते तेव्हा ही रेषा खेचली जाते, ताणली जाते, पण तिचा शेवटचं टोक कधीच सुटत नाही. हा ताण सहन करण्याची शक्ती म्हणजेच खरं प्रेम. काळ बदलतो, विचार बदलतात, ऊर्जेची रूपं बदलतात, पण जे मूळ असतं ते कधीच बदलत नाही. जसं सोनं कितीही वितळलं तरी त्याचं सोने पण जात नाही, तसंच आयुष्यात कितीही वादळ आली, कितीही मतभेद झाले तरी ज्या नात्यातला आदर आणि ओढ वितळत नाही तेच खरं प्रेम. सर्वात महत्वाची ओळख स्वातंत्र्य. खरं प्रेम हे कधीही कैद नसतं. ते त्या मोकळ्या हवेसारखं असतं जे सर्वत्र असते पण तिला मुठीत पकडता येत नाही. जर तुम्हाला एखाद्या जाणीवेत श्वास घेताना मोकळं वाटत असेल, तिथे कसलीही भीती नसेल आणि तुम्हाला स्वतः असण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असेल, तर समजा तुम्ही खऱ्या प्रेमाच्या छायेत आहात. थोडक्यात सांगायचं तर जिथे प्रश्न संपतात आणि उत्तरं सुरू होतात तिथे प्रेम असतं. जिथे मी आणि तू नष्ट होऊन फक्त आम्ही उरतं तिथे प्रेम असतं. आणि जिथे शब्दांशिवाय सगळं काही समजतं तिथेच खरं प्रेम असतं.